बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागता नाही मनुष्य मानवी जीवनामध्ये
स्वतंत्र विचार करण्याला एक महत्व आहे. आपण सगळीची सगळी मंडळी वेगळे, पण आपलं जे काही आहे ना ते विचारामुळे आहे. आपल्याला सगळ्यांना स्वतंत्र 700 ग्रॅमचा एक अवयव मिळाला आहे, ज्याला मेंदू असं म्हणतात. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी तो मेंदू कशासाठी वापरायचा, मुद्दा नंबर 1. बर, वापरत असताना जे काही कष्ट आपण करणार आहे त्याच्या मागे आपली भूमिका काय असली पाहिजे, मुद्दा नंबर 2. बारकाई नाही का? तुकाराम महाराज विचाराच्या संदर्भानं बोलतात. मुद्दा नंबर 2 असा आहे की तो विचार कशासाठी वापरायचं याचा निर्देश करतात. पुढचा मुद्दा असा आहे की काही लोक वरवर कष्ट करताना भासवतील, पण ते कष्ट करताना ते कशासाठी वापरतायत. जे काही काम वाटायला येईल ते काम खूप प्रामाणिकपणे करत जाण्याचा माझा स्वभाव आहे. अभंगाची पार्श्वभूमी समजून घ्या. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग सेवेसाठी आहे. अभंग जबाबदारी नाही का? कारण आपण जो उत्सव साजरा करतोय तो बुद्धीच्या देवतेचा उत्सव आहे. आणि जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अभंग जो सेवेला घेतला त्याचं पहिलं वाक्य आहे की तुम्ही बुद्धीचा पालट धरा. हे आहे इतकं साधं आहे. सूत्र किती साधं आहे? एवढं साधं आहे, गेली 10 दिवस आपण ज्याचा उत्सव करतोय तो बुद्धीचा देवता आहे. आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्ही बुद्धीमध्ये पालट धरला पाहिजे. आपण माणसं आहोत, आपल्याकडे वेगळेपण काय आहे? आपल्याकडे वेगळेपण अक्कल नावाचं वेगळेपण आहे. काय? अक्कल नावाचं वेगळेपण आहे. जर विचार करा, कुत्र आहे ना, कुत्र पण खातं आणि आपण पण खातो आहार. कुत्रही झोपतं, आपणही झोपतो. कुत्र्याचा विचार केला तर कुत्रे पण लेकरं जन्माला घालताना आपणही घालतो. कुत्रही दगड घेतला ना आणि धावून गेलं ना तर कुत्रही घाबरतं, आपण पण घाबरतो. माणसाचा जर विचार केला आणि प्राण्यांचा जर विचार केला तर आहार, निद्रा, भय, मैथून या 4ही गोष्टी सर्व योनी समसमान सगळ्यांकडे सारख्या. सगळ्यांकडे सारख्या. माणसाकडे एकच गोष्ट एक्स्ट्रा आहे आणि ती गोष्ट म्हणजे अक्कल. कुठली? अक्कल. आणि सांगू तुम्हाला, साध्या सोप्या भाषेत सांगतो की माणसाकडे एकच गोष्ट वेगळी आहे. नाहीतर माणूस पण प्राणीच आहे. माणूस पण कोण आहे? प्राणी आहे. मात्र माणूस असणं याच्या मागे सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर त्यांना अक्कल वापरणे आहे. काय आहे? अक्कल वापरणं आहे. काही लोक देहानं माणसाच्या असतात मात्र खाण्यात आयुष्य वाया घालवतात. काही लोक झोपण्यात आयुष्य वाया घालवतात. काही लोक लेण्यात आयुष्य वाया घालवतात. काही लोक फक्त लेकरांना जन्माला घालण्यासाठी आयुष्य वाया घालवतात. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज अशा लोकांना कुत्र म्हणतात. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी ते म्हणाले की जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथं आला तर तुम्ही पहिली गोष्ट काय केली पाहिजे तर विचार केला पाहिजे. तुम्ही पहा ना, पहा, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा वाचायला घेतली आपण सगळ्या मंडळी. सगळे वाचा. गोष्ट अशी आहे की सगळी गाथा वाचा आपण. तुकाराम महाराजांनी एकादशी करा कमी सांगितलं. बारीक ऐका. पंढरपूरला जा कमी सांगितलं. त्यांनी खूप वेळेस एकच गोष्ट सांगितली, विचार तर करा. प्रमाण सांगू, सारासार विचार. किती संतांनी विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा शेकडो वेळा आपल्याला सांगून ठेवलं. कारण त्यांना माहितीये माणसाच्या आयुष्याचं परिवर्तन चांगले लुगडे घालून होत नाही. माणसाच्या आयुष्याचं परिवर्तन चांगले घड्याळ घालून होत नाही. माणसाच्या आयुष्याचं परिवर्तन ब्युटी पार्लरला जाऊन होत नाही. माणसाचं आयुष्य बदलतं ते फक्त आणि फक्त विचारामुळे बदलतं. विठाला विठाला ज्यांची आपण नावं घेतो. माणूस काय आहे? जसा विचार करतो ना तसा माणूस आहे. ऐकताय ना आपण संत का नाही माहितीये? आपण संतांसारखा विचार करत नाही म्हणून संत आहे. एखादा लोभाचा क्षण समोर आला ना तर आपला पाय घसरतो आणि आयुष्यभराचं पतन होतं. साधूच्या वाट्याला लोभाचा क्षण आला तर साधू सावध असतो आणि आपण बेसावध असतो. छत्रपती शिवाजी महाराज का होते माहितीये? याचं कारण असं आहे की ते अखंड सावध होते आणि इतर राजे बेसावध होते. सगळे मोठे लोक विचारात घ्या. आपल्याला परिवर्तन करायचंय की नाही? जगण्याबद्दल उद्धार करायचा आहे की नाही? मी सांगू, लाली आणि लिपस्टिक लावून आयुष्य बदलत नाही. आयुष्य बदलतं
ते विचारानं बदलतं, इतर कशानं नाही बदलत. तुम्ही देव माना मानू नका हा मुद्दा नंतरचा आहे. मात्र एखादं पोरग असतं बाळासाहेब दादा, एखादं पोरग असतं पाहतं पप्पा दारू पिऊन पडलेलं आहे. कुठं? काही नाही, सेनापती कापशी चौकामध्ये दारू पिऊन पडलेलं आहे पप्पा. इतकं वाईट वाटतं त्याला, इतकं वाईट वाटतं की आपली आई 3 रंगाचं लुगडं नेसणारी, धुणे भांडे करायला जाणारी, पडेल ते काम करणारे, 2 दिवसाचं मागून आणलेलं शिळं खाऊन आपल्याला जगवणारी आपली आई, आणि घरामध्ये तांब्याचा एकच हंडा आहे. बाप सकाळी सकाळी ती विकतून त्याची दारू पितो. पोरग पाहतं चौथीचं, कुठलं? चौथीचं पोरग पाहतं, विचार करतं हे बदललं पाहिजे. गोष्ट अशी होते, पोरग चौथीला ठरवतं आयुष्यात बदल करेल, आणि पुढे पुढे त्या दारुड्याचं पोरग, त्या मोलकर्णीचं पोरग कलेक्टर होतं, आणि दुर्गंधी येणाऱ्या गटारीच्या कडेला पत्र्याचं शेड असणारं त्याचं घर टीव्ही वाले दाखवतात. जोवर ते कलेक्टर होत नाही ना, तोवर गावातल्या लोकांना सुद्धा माहिती नसतं. मला खरं सांगा, काल परवापर्यंत ज्याच्या आईची दखल कुणी घेत नव्हतं, बापाची दखल घेत नव्हतं, त्या पोराकडं सगळ्याची सगळा समाज आदरानं पाहायला लागला. त्यानं काय केलं? काही नाही केलं. त्यानं काय परिस्थिती पाहिली आणि विचारात बदल केला. माणूस बदलतो, तो विचारानं बदलतो. काही लोक असे असतात, चांगल्या घरात जन्माला येतात, मात्र विचार करत नाही, कुळाला कलंक लावतात. चांगलं घरदार आहे, ऐकताय ना आपण सगळे? चांगलं घरदार आहे, चांगल्या घरात जन्माला आला, माडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, पप्पाची इस्टेट आहे, सगळं सगळं सगळं, मात्र काय नाही. गोष्ट अशी आहे, योग्य वेळी विचार करत नाही, योग्य वेळी निर्णय घेत नाही, आयुष्याचं नुकसान होऊन जातं. तुम्ही आता जे कुणी आहे, मी कीर्तनकार आहे. मी कीर्तनकार काय माहितीये? मी तसा विचार केला म्हणून कीर्तनकार आहे. ऐका बायकाय ना, ऐका. शुभम महाराज मृदुंग वादक काय माहितीये? शुभमराव, आपण जसा विचार करतो ना तसे आपण होतो. तुम्ही गायक काय? वैभव महाराज, बाळूदादा आपण भजनी आहे. आपण भजनी काय माहितीये? आपण तसा विचार केला म्हणून भजनी आहे. तुम्ही श्रोते ऐकायला आला, इथं ऐकायला का आलो माहितीये? आपण ऐकायला काय मोघम आलेलो नाही, आपण विचार केला आणि मग आलो. आणि सांगू, ऐकतानाही अत्यंत अवधानानं का ऐकतोय आपण? याचं कारण असं आहे की आपण ऐकून विचार करतोय म्हणून ऐकतोय. तुम्ही जे कुणी आहे, जसं काही आहे तसं घडत असताना तुमचा विचार नावाची गोष्ट महत्वाची आहे. काही लोक म्हणतील अपघातानं घडतात ना गोष्टी, बरोबर आहे, घडतात, काही गोष्टी घडतात, पण त्यावेळी सुद्धा माणूस विचार करतो आणि विचार करून स्वीकारतो. एक उदाहरण सांगतो, पुढे जाऊ आपण. एखादा माणूस असतो, आपण म्हणतो निवास महाराज म्हणजे देव माणूस म्हणतो आपण, देव माणूस. आणि सचिन पवार अत्यंत नालायक असं म्हणतो आपण, बरोबर की नाही? असं अत्यंत नालायक. मला खरं सांगा, विचार करा, सचिन पवारलाही 2 डोळे, 2च कान आहे, 32च दात आहे, 2 हात, 2 पाय, थोडीफार उंची अलीकडं पलीकडं असेल. त्यानं बाजीरावासारख्या मिशा नसतील ठेवलेल्या. निवास महाराजांचा जर विचार केला तर निवास महाराज पण तसे आणि मी पण तसा. पण तरी सुद्धा एक माणूस तो देव माणूस आणि दुसरा राक्षस का? याचं कारण सांगू. देव माणूस असतो याचं कारण तो देवासारखा विचार करतो म्हणून देव माणूस, आणि नीच माणूस नीच असतो याचं कारण तो नीच विचार करतो म्हणून. आयुष्यामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, जर बदल करायचा असेल तर फक्त एक गोष्ट करावी लागेल, आणि ती गोष्ट म्हणजे बुद्धीचा पालट. काय करावं लागेल? तुम्ही देव माना किंवा मानू नका, आपली चर्चा वेगळी चालली बरं का. इथं आपल्याला काय कोणाची अलर्जी नाही. एखादा देव मानत असेल तरी वेलकम, नसेल मानत तर मोस्ट वेलकम, आपली काय अडचण नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही देव माना किंवा मानू नका, मात्र तुकाराम महाराज जे म्हणतात ते समजून घ्या. सगळा अभंग आपण वाचायला सुरुवात केली ना, हा अभंग वाचला तर याच्यामध्ये देवाचा कुठंच उल्लेख नाही. जगातला देव मानणारा माणूस असू द्या किंवा देव न मानणारा माणूस असू द्या, त्याच्यासाठी अभंगातला प्रत्येक शब्द न शब्द महाराज महत्वाचा आहे. एकदा गोष्ट अशी झाली की एका कीर्तनकाराचं कीर्तन झालं. रात्री होतं, 9 ते 11 कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर मग तो रात्रीच्या वेळी जायला निघाला. रात्रीचा वेळ होता, जायला निघाला. लोक म्हटली नका जाऊ नका जाऊ नका जाऊ. का नका जाऊ? याचं कारण असं आहे, तुम्ही एकतर पायी पायी जाणार आहे,
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या गावाला जायला निघाला मध्ये वाटेमध्ये एक जंगल लागणार आहे आणि त्या जंगलामध्ये रत्नाकर नावाचा एक दरोडेखोर राहतो. कोण राहतो? रत्नाकर नावाचा दरोडेखोर. आणि तो काय करतो की तो माणूस दिसला की दिसल्याबरोबर त्याच्याकडे जे काही आहे तो लुबाडून घेतो आणि त्याचं शिर आणि धड वेगळं करतो. काय करतो? तो विचार नाही करत. आजवर त्यानं बाया मारल्या, गरोदर बाया मारल्या, ब्राह्मण मारले, साधक मारले, प्रवासी मारले, शेठजी मारले, अ पक्षाचे मारले, ब पक्षाचे मारले, क पक्षाचे मारले, ड पक्षाचे मारले, सत्तेत असणारे मारले, विरोधात असणारे मारले, सभात्याग करणारे मारले, निधी खाणारे मारले, निधी देणारे मारले, देणगी देणारे मारले, देणगी न देणारे मारले, वारीला जाणारे मारले, वारीला न जाणारे मारले, दात घासणारे मारले, दात न घासणारे. तो कुणालाच सोडत नाही, सगळ्यांना ठोकतो. काय करतो? सगळ्यांना मारतो. नका जाऊ, नका जाऊ. कीर्तनकार म्हणाले नाही, जावं लागेल. याचं कारण असं आहे की उद्या काल्याचं कीर्तन आहे, सकाळी जावं लागेल. 11 वाजता तो महात्मा चालत निघाला. रात्रीचे 11-12 वाजले आणि त्याचं भजन चाललं होतं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. प्रवास करणं सुरू आहे आणि अचानक समोर आला. कोण? कोण रे भजन करणार? समोर येऊन उभा राहिला. बैलासारखे पुष्ट खांदे, पिळदार शरीर, लांब वाढलेल्या जटा, दाढी वाढलेली, लाल डोळे, असा तो दरोडेखोर येऊन उभा राहिला. आणि तो म्हणाला, हे तुला माहिती आहे का, या जंगलामध्ये लोक दिवसा यायला घाबरतात आणि तू असा आला रात्री अपरात्री, रात्री अपरात्री आला. तुला भीती नाही का वाटत? पठ्ठ्याचं नाव रत्नाकर आहे, तुला भीती नाही वाटत? तो कीर्तनकार होता. तो म्हणाला, भीती वाटायची तर परक्याची भीती वाटावी. तू माझा आहे, तुझी काय भीती वाटावी? ते म्हणले, प्रवचन तिकडे सेनापती कापशीला करायचं, इकडं नाही करायचं. रात्रीचं प्रवचन नो नो. ते म्हणले, नको करू, हे बोलू नको. तुला भीती नाही वाटत? तो म्हटला, नाही वाटत. त्या कीर्तनकारानं प्रश्न विचारला, मला नाही भीती वाटत, पण तुला वाटते की नाही भीती? तो म्हटला, मला नाही वाटत भीती, मला नाही वाटत. अरे भीती वाटत नाही म्हणतो आणि जंगलात लपून बसला. मला खरं सांगा, कोण लपून बसतं? जे घाबरलेलं असतं ते लपून बसतं की नाही? खरं सांग, राजाची भीती वाटते का? खरं सांग, धर्माची भीती वाटते का? खरं सांग, लोकांची भीती वाटते का? पापाची भीती वाटते का? कीर्तनकार प्रश्न विचारत होता आणि हा नाही नाही म्हणत होता. अस्वस्थ झाला एका क्षणाला, अस्वस्थ झाला एका क्षणाला आणि विचारायला सुरुवात करत होता. कीर्तनकार, कुणाची भीती वाटते? तो म्हटला, मी राजाच्या दरबारात सैनिक होतो आणि तिथला भ्रष्टाचार उघड केला तर माझ्याच पार्टीचे लोक माझ्यावर चिडले, माझ्याच अंगावर धावून आले आणि गोष्ट अशी झाली की मी भ्रष्टाचाराच्या विरोधात, मात्र या लोकांनी माझ्यावरच गुन्हा दाखल केला. मला चोर ठरवलं, मला पळून यावं लागलं. मी सज्जन होतो, चांगला होतो. ज्या समाजानं मला गुन्हेगार ठरवलं ना, त्या समाजाला सोडणार नाही, तुलाही मारणार मी. कीर्तनकाराला म्हणाला. पुढे चर्चा पुढे गेली, पुढे गेली, पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर चर्चा, तर तो कीर्तनकार म्हणायला लागला की अरे, कुणालाच जरी घाबरत नसला तू हे जे काही करतो, ज्यांच्यासाठी करतो ते सहभागी का विचारून ये. किती मूलभूत प्रश्न विचारला, किती मूलभूत प्रश्न विचारला. आपण जे काही करतो त्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी करतो ते सहभागी एकदा विचार करा बरं का. गोष्ट अशी झाली की तो गेला घरी. लवकर जायचं होतं कारण का 10 वाजलेच होते. लगेच गेला घरी. विचारलं, का ग? पत्नीलाच विचारलं, का ग, मी हे जे काही करतो, रात्री वाटमाऱ्या करतो, याच्यामध्ये तू सहभागी आहे का? ती म्हणाली, काही नाही, काही नाही. 10 वर्षापूर्वी आपलं दुपारी 12:35 लग्न झालं होतं. तेव्हा मी काय म्हणाले होते? तेव्हा मी म्हणाले होते की मी तुमच्या सुखात दुःखात सहभागी होईल. मी म्हणाली नव्हते मी तुमच्या पापात सहभागी होईल म्हणून. बापरे, आतापर्यंत गडबडला तो, आतापर्यंत उत्साहानं आलेला. बाहेर पप्पा होते. पप्पांना विचारलं, का हो, का हो, का हो, मी हे जे काही करतो, लुटून आणतो सगळंची सगळं, तुम्ही याच्यात सहभागी आहे का? वडील म्हणाले की बेटा, मी जरी बाप असलो तरी मी तुझ्या जन्माचा वाली आहे, तुझ्या कर्माचा वाली तुझा तू आहे. आतापर्यंत तावात असणारा 100% डिस्चार्ज झाला.
त्या कीर्तनकाराकडे गेला, पाया पडला, नमस्कार केला, म्हटला महाराज माझ्या आयुष्यात चूक झाली, आंधळेपणा मला आला होता, मला कळत नव्हतं मी काय करावं, मी वेगळ्या दिशेनं चाललो होतो, तुम्ही भेटला आणि कृपा केली, मी वेगळ्या दिशेने गेलो, यातून मला बाहेर यायचंय, काहीतरी मार्ग सांगा. त्यांनी सांगितलं की देवाचं नाव घे. काही नाही, त्या दरोडेखोराचं नाव रत्नाकर होतं आणि तो दरोडेखोर इतका बदलला की त्या दरोडेखोरानं रामायण लिहिलं. चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसा महापातक नाशकम. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी असणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र त्या दरोडेखोरानं लिहिलं आणि त्याचं नाव महर्षी वाल्मिक आहे. माझा मुद्दा संपला, माझा दृष्टांत संपला. आता प्रश्न मला असा विचारायचा आहे, तो दरोडेखोर होता आणि ऋषी झाला, तो महात्मा झाला, काय झालं आयुष्यात? बोला ना, काय झालं? विचार बदलला, बुद्धीचा पालट झाला रे झाला की माणसाच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. तुम्ही देव मानणारे न मानणारे, समाजामध्ये राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारणापर्यंत ज्याला कुणाला आदर्श मानत असेल तो माणूस उंचीवर गेला. याचं कारण काय की त्यानं तशा पद्धतीनं स्वतःची बुद्धी विकसित केली, मग गेला. तुम्ही पहा, मूर्ख माणसाला प्रेरणा स्थान मानता का तुम्ही? नाही मानत आपण. एक तर त्याच्याकडे सत्ता असते, त्याच्याकडे संपत्ती असते, त्याच्याकडे अन्न असतं, त्याच्याकडे सौंदर्य असतं, काहीतरी असं असतं, काय असतं, आणि ते टिकवण्यासाठी तो सातत्यानं कष्ट करत असतो. गोष्ट सरळ साधी सोपी अशी आहे, आयुष्यात बदल व्हायचा असेल तर तो फक्त आणि फक्त बुद्धीचा पालट धरल्यानं होतो, इतर कशानंच होत नाही. एक जण त्यांच्याकडे आला तुकाराम महाराजांकडे, तो म्हणाला, अहो कीर्तन सुरू झाल्यापासून कितीतरी वेळ बुद्धीचा पालट, बुद्धी, विचार, अक्कल एवढंच म्हणत बसले, अहो करुणा निवांत याचं काय अडलंय? तुकाराम महाराज म्हणाले, निवांतपणानं करता येणार नाही, याचं कारण मागुता हा नाही. किती बारीक चर्चा चालली. निवास दादा, कीर्तनांमध्ये लोकांना आणि त्यात बायांना सांगून कंटाळलो आम्ही, मिसऱ्या लावू नका. काय गेलं, साधं सांगतो. किती जीवन जगायला खूप तत्वज्ञान नाही लागत. जीवन जगायला एक छोटासा चांगला विचार सुद्धा पुरेसा होतो. बाहेरना सांगितलं जातं नका लावू मिसऱ्या, नका लावू. आणि मग एखाद्या दिवशी डॉक्टरकडे गेल्यानंतर पोट फुगलेलं असतं आणि 1.5 किलोचा मिसरीचा गोळा सापडतो दगड झालेला. आयुष्यामध्ये चांगला विचार केला तर तुमचा उद्धार होईल, आणि चुकीचा विचार करत बसला तर मूर्ख लोकांसाठी पोस्टर लावत बसवावे लागतील. माणसं गुलाम होतात. का होतात गुलाम? स्वतंत्र विचार करत नाही म्हणून गुलाम होतात. काही नाही, खायला दिलं ना, जसं नाही का ते म्हशीला खायला टाकलं की म्हैस दूध देते, बरोबर की नाही? तसं काही तरुण पोरांना हॉटेलला पार्टीला नेलं की पोरं जय म्हणतात. काही लोक खाण्यापायी गुलाम होतात. काही नाही, अरे चाल एक दिवस गोव्याला राहून येऊ, आणि मग तिकडे जातात आणि म्हणतात साहेबांना आम्हाला नेलं, अरे काय हॉटेल होतं, इतकी भारी गादी होती त्याची, इतकी भारी गादी होती की पाय दिला ना तो गुडघ्यापर्यंत पाय जाईल एवढा मऊ, आणि ते त्यातच असतं. सांगू, निद्रा. काही लोक घाबरवतात, काही लोक विषय सुख काय करतात, सुचवतात. लोक आपल्याला आहार देऊन, निद्रा देऊन, भय देऊन, मैथुनाची आस लावून आपल्याला जनावर करतात. काय करतात ऐकताय ना तुम्ही? संत एकमेव असे आहेत की ते सांगतात की आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, ते सांगतात की निर्भय झालं पाहिजे, ते सांगतात विधीने सेवन हे तो त्यागाचे समान, विधीने सेवन करणं हाही त्याग आहे. ते सांगतात की आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्या संदर्भानं ते विवेक देतात. मात्र पुढची गोष्ट ते काय करतात तर ते म्हणजे बुद्धीचा पालट धरा असं सांगतात. मला खरं सांगा, राजकीय नेत्याची सभा चालली किंवा कुणाची तरी चालली, सभा चाललेली असताना ते म्हणेल का की बुद्धीचा पालट? ते उलट ते काय सांगतं की तुम्ही आमच्याशी जसे एकनिष्ठ आहे तसेच राहा. ते सांगत नाही, साहेब नाही सांगत काय बुद्धीचा पालट धरा, हे सांगतं का? नाही. संतांना ही तळमळ आहे. काय?
संतांनाही तळमळ आहे. बरं जाऊ द्या, संत एवढं तळमळीनं सांगतात, मग आपण त्यांना मतदान करतो का? बरं ते सांगतात, आपण ऐकतो, त्याचे 500-500 रुपये ते देतात का आपल्याला? ते नाही का निवडणुकीच्या आदल्या रात्री जो पवित्र प्रसाद तुम्हा सगळ्यांना मिळत असतो ते असं होतं का? ते लोभही देत नाही आणि ते काही स्वीकारतही नाही. त्यांची एक साधी तळमळ असते आणि ती तळमळ म्हणजे काही नाही, माणूस म्हणून जन्माला जर आला असशील तर विचार करायला लाग, एवढी संतांची साधी अपेक्षा आहे. सहज बोलणे, सहज बोलतात. ऐका ते बाकी सोडा, सगळं लय महत्वाचं चाललंय. एवढं जरी एखाद्यानं ऐकून निघून गेला आणि आयुष्यात बदल करायला सुरुवात केली ना तर तो संत होईल बरं का. एवढंच कीर्तनातला आत्ताचे पहिले 10 मिनिटं जरी एखाद्यानं ऐकले, तुम्ही सांगा, काही लोक 40शीत 50शीत 60शीत येतात आणि पश्चाताप करतात. का पश्चाताप करतात माहितीये? योग्य टप्प्यावर योग्य विचार केलेला नसतो म्हणून पश्चाताप करतात. योग्य टप्प्यावर योग्य विचार केलेला नसतो म्हणून पश्चाताप करत बसतात. काही लोक खूप समाधानानं जगतात. कारण काय माहितीये? योग्य टप्प्यावर योग्य विचार केलेला असतो म्हणून समाधानानं जगतात. एवढं साधं आहे. कुणी वारकरी व्हायचं कुणी व्हायचं नाही, कुणी धार्मिक व्हायचं कुणी व्हायचं नाही, हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. मात्र तुम्ही आता जे कुणी आहेत आपल्या सकट, ते आपल्या विचाराचं फळ आहे. संतांचं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा उद्धार व्हावा तर एक गोष्ट केली पाहिजे, तुमची अक्कल योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. काही लोक खूप हुशार असतात, खूप ज्ञानी असतात, खूप भारी असतात, मात्र चुकीच्या पार्टीत असतात आणि गडबड होते. ज्ञानी असतात लोक, लय भारी असतात, लय मोठी पण असतात, मात्र अक्कल कुठं वापरावी हे कळत नाही. पहा ना तुम्ही, हुशार लोक असतात खूप. उदाहरण सांगू का आपल्याला? चला एक उदाहरण सांगतो. जावळीचा चंद्रराव मोरे होता आणि गोष्ट अशी झाली की शिवाजी महाराजांनी त्याच्यावर स्वारी केली. जावळीची मोहीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचाही बराच मोठा इतिहास आहे. गोष्ट अशी झाली की एकदा ती जावळीचा तो चंद्रराव मोरे गेला म्हणजे वारल्यानंतर घाईघाईनं त्याची बायको शिवाजी महाराजांकडे आली आणि शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर शिवाजी महाराजांना ती म्हणाली की काही नाही, आमचे चंद्रराव जे ते वारले, आता आदिलशाहीचा आणि इतर लोकांचा आमच्या राज्यावर डोळा आहे, तुम्ही मला धर्माची बहीण म्हणून स्वीकारा आणि माझ्या राज्याचं संरक्षण करा. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोष्ट अशी केली की तिथं एका मुलाला दत्तक दिलं त्या बाईकडं आणि त्याला काय केलं, तिथं चंद्रराव केलं, त्या गादीवर बसवलं. त्यावेळी त्या मुलाचं वय 46 वर्ष होतं आणि शिवाजी महाराजांचं वय 23 वर्ष. 23 वर्षाची शिवाजी महाराज, 46 वर्षाच्या त्याला गादीवर बसवलं. आणि आता उलटणं ही आपली परंपराचे महान, ज्यानं उपकार केला त्याला डसणं हा आपला रक्तातला गुणच आहे. शिवाजी महाराजांनी ज्याला गादीवर बसवलं तो चंद्रराव मोरे म्हणाला की मी राजा आहे. शिवाजी महाराज कसले राजे? आदिलशहानं माझ्या डोक्यावर छत्र धरलंय वगैरे असं सगळं लिहिलं. शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं त्याला सांगितलं, अरे निवडणुकीला उभा राहिल्यानंतर डिपॉझिटचे पैसे मी भरले तुझे, तू उभा राहिल्यानंतर 1 गठ्ठा मतदान माझं होतं. शिवाजी महाराज म्हणतात कुणाला? चंद्रराव मोऱ्याला. त्यावेळेस चंद्रराव मोऱ्याने उत्तर दाखल पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये ते म्हणाले की माझं हक्काचं मतदान होतं, मी झालो राजा, माझ्या हिमतीवर झालो, आणि जर तुम्हाला खूपच खुमखुमी असेल तर उद्या येणार तर आजच चालून या. इतिहास खूप रोमांचकारक आहे. ते सगळेचे सगळे मग महाराजांनी अमावस्येची रात्र आणि त्यावर लढाई केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा ते सगळंचे सगळं सुरू असताना लढाई चाललेली आणि समोर एक तरणाबांड पोरग हातामध्ये दांडपट्टी घेऊन लढत होतं. काय करत होतं? दांडपट्टी घेऊन हातामध्ये लढत होतं. लढणं त्याचं त्वेषानं चाललेलं होतं. इतक्या त्वेषानं सुरू होतं की सगळीची सगळी लोक अवाक होऊन पाहत राहिले. महाराजही अवाक होऊन पाहत राहिले. महाराजांनी सांगितलं, गोष्ट अशी करा, याला जिवंत पकडा. विरोधी पार्टीतला आहे ना, याला जिवंत पकडा. महाराजांनी जावळी जिंकली, चंद्रराव मोऱ्याचा पाडाव केला आणि त्या तरुण पोराला साखळ दंडात बांधलेला त्याला घेऊन आल्यानंतर समोर सादर केलं. महाराज म्हणाले की याला साखळ दंडातून बाहेर काढा. का? गुणवान कोणत्याही पार्टीचा असू द्या, साखळ दंडात शोभून नाही दिसत. कुठल्याही पार्टीचा असू दे, तो साखळ दंडात नाही शोभत. त्याला योग्य सन्मान केला पाहिजे. काढलं आणि त्याला विचारलं, अरे तू ज्यांच्या बाजूनं लढतोय ना
तुझी युक्ती, तुझं कौशल्य, तुझी अक्कल, तुझी बुद्धी, तुझं तरुणपण, तुझं शौर्य तू ज्यांच्या बाजूने वापरतोय ना ते भारत मातेचं शोषण करणारे आहेत. शिवाजी महाराज म्हणाले की तू तुझं कौशल्य, तुझी बुद्धी, तुझी अक्कल, तुझ्याकडे असणारे शारीरिक बळ हे जर स्वराज्यासाठी वापरलं तर किती चांगलं होईल. कल्पना आपण करा की बदललं ना ते पोरग आणि बदललं, शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झालं. पुढे काही वर्षांनी दिलेर खानाची स्वराज्यावर स्वारी आली. परत ते तरणबाण पोरग हातामध्ये 2 दांडपट्टे आणि घेऊन लढायला सुरुवात केली होती. लढत होतं जोर जोरात, जगदीश जोर जोरात लढत होतं. दिलेर खानाला पाहिलं, दिलेर खानाला लढाई थांबवली. थांबा रे, समोर ते पोरग होतं आणि त्या पोराला म्हणाले एक काम आहे, काय गोष्ट अशी आहे, आमच्या बाजूला ये आणि काय पाहिजे ते देतो. निवडणुका बऱ्याच दिवस झालेल्या नाही, जिल्हा परिषदचं तिकीट देतो तुला, आमच्या बाजूला ये. बरं नसेल जमत तर काहीतरी करतो, कुठंतरी निधी देतो, कमीत कमी कंत्राटदार तरी करतो, पण आमच्या बाजूनं ये, असं त्या पोराला म्हणालं. पोरग म्हणालं की बाबा आमचं ठरलंय, आमचं काय हा आमचं ठरलंय, आमचं काय ठरलंय, शिवाजी महाराजांच्या बाजूने उभं राहायचं असं आमचं ठरलं. पोराला आमिष दिलं केलं. पोरानं जुमानलं नाही. परत पोरग राक्षसासारखं तुटून पडलं. कसं तुटून पडलं आणि लढायला लागलं. आवरेना ना दिलेर खानाला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात असणार ते तरुण पोरग आवरत नव्हतं. गोष्ट अशी झाली, दिलेर खान हत्तीवर बसला अंबारीत, हातामध्ये धनुष्य घेतलं. ते पोरग लढत होतं आणि लढत असताना दिलेर खानानं धनुष्य बाणानं नेम धरला आणि बरोबर बाण त्या पोराच्या मानेवर सोडला. शिर आणि धड वेगळं झालं. शाहिरानं लिहिलं की शिर आणि धड जरी वेगळं झालं असलं तरी सुद्धा काही काळ ते पोरग हातात दांडपट्टा घेऊन तसंच लढत होतं. मुंडकच नाही धडाला तरी सुद्धा काय करत होतं, ते हात फिरवत होतं. शाहिरानं लिहिलं की जिवंत वीर तर लढले लढले, नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडते अवघे लढले, मोरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची, पहा चाळून पाने अमुच्या इतिहासाची. त्या तरुण पोराचं नाव म्हणजे मुरारबाजी. माझा दृष्टांत संपला. मला आपल्या साध्या लोकांना, सरळ लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. जर समजा मुरारबाजी दिलेर खानाच्या बाजूने असता तर जगला असता, दिलेर खानाच्या बाजूने असता तर खाय प्यायची सोय झाली असती, गाडी घ्यायला आली असती रोज फॉर्च्युनर, असं सगळं छान झालं असतं. मात्र खरं सांगा, कीर्तनाच्या पवित्र व्यासपीठावरून आपण त्याचा उल्लेख केला असता का? कौशल्य अनेक लोकांकडे, मात्र चुकीच्या पार्टीत वापरतात. आता शुभम चांगला मृदुंग वाजवतो. मी सांगू, थोडी तयारी केली ना तर गौतमी पाटलींच्या कार्यक्रमात ढोलकी पण वाजवू शकतो, काय की नाही. आता शुभम महाराज, वैभव महाराज खूप चांगलं गातात, पण त्यांनी जर विचार केला तर ते तमाशात पण उत्तम गाऊ शकतील की नाही? बरोबर की नाही? उत्तम करता येईल ना. मात्र सांगू, तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर त्यावेळी फक्त गुणवान असणं महत्वाचं असत नाही, ती गुणवत्ता तुम्ही कोणत्या बाजूने वापरतात त्यालाही महत्व आहे. त्या दिलेर खानाच्या बाजूने जर लढला तर अडचण होईल. आणखी सांगू तुम्हाला, बोलू, अफजल खान ताकदीनं ग्रेट होता, औरंगजेब बुद्धिमत्तेनं ताकदवान होता, मात्र बुद्धी अक्कल कोणत्या बाजूने वापरायची याची अक्कल औरंगजेबाला नव्हती. नवे नवे अक्कल असूनही योग्य बाजूने ज्याला वापरावं अशी अक्कल कळत नाही त्याला औरंगजेब असं म्हणतो. बदल कशाने होतो बोलतो, ऐकतोय ना मी सांगू तुम्हाला. काही कॉलेजला जाणाऱ्या पोरी, तरुण पोरं कॉलेज सोडून देतात. काय सोडतात? कॉलेज सोडतात दादा, आणि कॉलेज सोडतात आणि वाळू उपसायला जातात. आणि सांगू तुम्हाला, अभ्यास करायला सर्वाधिक कमी कष्ट लागतात बरं का, मात्र वाळू चोरायला, दारू पाडायला खूप कष्ट आहो. आता तुम्ही म्हणाल मला कसं माहिती, मला हे ऐकून माहिती. वाईट करायचं असेल तर दिवस रात्र जागावं लागतं. तहसीलदाराची गाडी आली का नाही, लय भानगडी असतात त्या, अशा सगळ्या असतात. आता तुमच्याकडे इकडे ऐक नाही मला माहिती नाही, खूप भानगडी असतात. खूप 24 तास सजग राहावं लागतं. मला खरं सांगा, किती ट्रॅक्टर ऐकू द्या एक वाळूचा, तरी पण 4,000 रुपये 5,000 रुपये मिळतील. किती? 4,000 5,000 रुपये मिळतील. मला असं म्हणायचंय, तरुणपणाच्या काळामध्ये जर तशीच एक रात्र त्या पोरानं दिव्याखाली अभ्यास करण्यात घालवली तर काय होईल?
काय होईल? त्या पोराला दिवसाला 10-20 हजार रुपये मिळायला सुरुवात होईल आणि परत सन्मानाने मिळायला सुरुवात होईल. चुकीचं काम करायला जास्त कष्ट लागतात. ऐकताय ना आपण? आणि चांगलं काम करणं नावाची गोष्ट सहज असते. गोष्ट अशी आहे, अनेक लोकांकडे अक्कल आहे, अनेक लोकांकडे ताकद आहे, अनेक लोकांकडे संपत्ती आहे, अनेक लोकांकडे संपत्ती आहे, उत्तम संपत्ती आहे. मात्र ती संपत्ती त्यांना दानासाठी वापरायची नाही. बळ आहे, बळ गरिबाच्या रक्षणासाठी वापरायचं नाही. ज्ञान आहे, भांडणं करण्यासाठी ज्ञान वापरतात. मात्र सुभाषितकारांनी एक इतकं बारकाईने विधान केलं की ते असं म्हणाले की जो कोणी साधू आहे, खलस्य साधू विपरीत एतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय विद्या विवादाय. मूर्ख माणूस विद्या विवादासाठी वापरतो. विद्या विवादाय धनम मदाय, धन मद करण्यासाठी वापरतो. आणि शक्ती परेशान परपीडनाय, शक्ती दुसऱ्याचं वाटोळं व्हावं यासाठी वापरतो. पैसे, आमच्या नगरचा शब्द आहे, माज करण्यासाठी वापरतो. गोष्ट अशी आहे, ज्ञान जर आलं तर त्याचं विद्यादान केलं पाहिजे, धन आलं तर दान केलं पाहिजे, आणि ताकद जर वाट्याला आली ना तर गरिबाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. गोष्ट अशी आहे, ज्ञानी असणारी लोक आहेत ना ते वाचाळपणा करत बसले, धनवान असणारे लोक अहंकार मिरवत बसले, बळ असणारे लोक गरिबाचं शोषण करत बसले. समाज बदलावा असं जर वाटत असेल तर तरुण पोरांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्ञान कमावलं पाहिजे, धन कमावलं पाहिजे, बळ कमावलं पाहिजे, ते समाजासाठी वापरलं पाहिजे. गडबड अशी होते, आपण सगळं कमावण्याची धडपड करतो मात्र समाजासाठी वापरत नाही. ज्ञान कमावलं तर बुद्धीचा पालट केला पाहिजे, धन कमावलं तर बुद्धीचा पालट केला पाहिजे, बळ कमावलं तर बुद्धीचा पालट केला पाहिजे. अनेक लोक ज्ञान धन सगळंचे सगळं कमावतात मात्र दुर्दैवानं त्यांचे सारेचे सारे सायास जे आहेत ना ते सायास हे हितासाठी नसून प्रपंचासाठी असतात. अभंगाचं दुसरं चरण. आपुल्या हिताचे न होती, तुम्ही सगळेचे सगळे, आपण सगळेचे सगळे काय करतोय? सायास करतोय ना. पण गोष्ट काय माहितीये? सायास करेसी हरिसी न भजसी. भाग्य कपाळ करंटे आपण सायास करतो. किती सायास करतो पहा तुम्ही. घरातली कोणतीही बाई, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या आई सकट, मला खरं सांगा 7-8 वाजता उठतं का कोणी? नाही उठत. आणि सूर्य मावळल्यानंतर सुद्धा 9च्या पुढेच झोपते बाई, रात्री 9ला. मला खरं सांगा 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत दिवस रात्र कष्ट करत असते. मात्र तिला मोक्ष मिळेल का? नाही. तिचं कष्ट करणं सुरूच आहे, सायास करणं सुरू आहे, मात्र सायास चुकीच्या दिशेनं सुरू आहे. काय सुरू आहे? चुकीच्या दिशेनं सुरू आहे. कष्ट करत राहिलं पाहिजे, त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय नाही. दाणे दळलेच पाहिजे, पर्याय नाही. मात्र बुद्धीत पालट केला ना तर आपलं दाणे दळायला जर सुरुवात केली तर दाणे दळू लागायला पांडुरंग येतो आणि आपली जनाबाई होते. तेच काम करा, तेच काम करा. मात्र बुद्धीत पालट केला आणि आपण पाखरं राखायला गेलो ना तर तुकोबारायांसारखा देव येतो मदतीला. तेच काम करा, तेच काम करा, मांस विका पाहिजे तर. मात्र जर बुद्धीत पालट केलेला असेल तर सजन कसाई महाराजांसारखा देव मांस विकू लागायला येतो. खुरपा करणं चालू द्या, खुरपणं तुमचं काय, खुरपणी सुरू द्या, भांगलनं चालू असू द्या. बुद्धीत जर बदल केला ना तर सावतामाळी महाराजांसारखं होतं. म्हणजे कर्म राहत नाही तर कर्म करणं नावाची गोष्ट काय होते तर ती भक्ती होते. तुकाराम महाराजांनी 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, ऐकताय ना. पहिली गोष्ट सांगितली की अक्कल जरा नीट ठिकाणावर ठेवून बदल करा, एक. आणि दुसरी गोष्ट, कष्ट करत असताना मूर्खासारखे चुकीच्या गोष्टीनं ठिकाणी कष्ट करू नका, तर योग्य ठिकाणी कष्ट करा. बरं विचारलं तुकाराम महाराजांना, अहो आम्ही हिताचे सायास करत नाही, हिताचे सायास करत नाही, हिताचे सायास करत नाही असं म्हणतात, मग आम्ही कष्ट करतो ते नेमके कुणासाठी करतो? तुकाराम महाराजांनी 5 शब्द वापरलेले आहेत या अभंगामध्ये. 5 शब्द वापरले. पहिला शब्द आहे ग्रह, घरासाठी. लोक आयुष्यभर कष्ट करतात आणि 2 मजली घर बांधतात 50-55 ला. पहा ना तुम्ही, आयुष्यभर कष्ट करायचे आणि फक्त घर बांधायचं. ग्रह. दुसरं, लग्न व्हावं यासाठी धडपड चाललेली आहे सध्या. दारा,
ग्रह, दारा, आस, धन आणि वित्त. संपलं. 5 गोष्टी आहे. काय आहे आपलं? कशासाठी सुरू आहे? खरं बोला. घरासाठी चाललंय की नाही आपलं? चालू आहे. पहा तुम्ही, एखादा असू द्या, त्याला थोडे पैसे यायला लागले की ते पहिल्यांदा घर बांधायला घेतात. घर नंतर काय करतं? तदेव लग्नम सुदिनम तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम देव बलम तदेव लक्ष्मी पते ते मनसा स्मरामी शुभमंगल. पहा ना तुम्ही, क्रम हाच आहे. काय आहे क्रम? ग्रह, दारा, पुढे काय आहे? पुढे धन आहे. पुढे धन आहे पुढे, आणि पुढे वित्त आहे. म्हणजे स्थावर मालमत्ता, जंगल मालमत्ता. काही नाही, एफडी पण करू म्हणतं, आणि शेजारी 5-1 एकर मिळालं तर पण घेऊ म्हणतं. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असणारा शब्द काय आहे? आशा आहे. आस. काय आहे? आस. आशा आहे. गोष्ट अशी होते की ग्रहाची आशा, पत्नीची आशा, धनाची आशा, वित्ताची आशा, याच्यामध्ये गोष्ट काय होते? हिताचे सायास बाजूला राहून जातात. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की बाबांनो, कष्ट करायचे असतील तर हिताच्या बाजूने करा. संपलं. कष्ट करायला ना नाही संतांचा. ऐकताय ना आपण? कष्ट करायला ना नाही, मात्र कष्ट जर करायचे असतील तर ते हिताचे कष्ट केले पाहिजे. आपण दुर्दैवानं अशी गोष्ट होते की हिताच्या बाजूनं कष्ट करत नाही. ग्रह, दारा, आस, धन, वित्त. आणखीन बोलू सोपं? मला प्रश्न पडला. काही स्थावर मालमत्ता असतात आणि काही जंगम असतात. ऐकताय ना आपण विचार करा की सगळं गेलं तरी चालेल, मात्र सर्वात शेवटी काय जावं वाटतं? घर जावं वाटतं. घर नावाच्या इमारतीत सर्वात जीव असतो. समजा पूर आला, आला का चिकोत्राला पूर आला तुमच्याकडे? बरं मला खरं सांगा, लय मनापासून बोला. समजा जर पूर आला आणि समजा मंदिर बुडणार असेल आणि घर बुडणार असेल, तर पहिलं काय बुडावं वाटतं आपल्याला? का? मंदिरापेक्षा अधिक आसक्ती घराबद्दल आहे. ग्रह, माणसांचा विचार करायला सुरुवात केली तर आत्यंतिक लोभ आपल्याला कोणत्या व्यक्तीबद्दल आहे? तर पत्नीबद्दल आहे. आणि विषयी माणसाला तर पत्नी जोडीदाराबद्दल अधिक आहे. माणसांचा विचार करायला सुरुवात केली एखाद्या विषयी माणसानं, तर तो मित्रांना अधिक काळ जवळ ठेवेल का बायकोला ठेवेल? बरं जाऊ द्या. समजा तुमच्याकडे तुकाराम महाराजांनी पत्नी अशी निवडायची वेळ आली तर तुम्ही कोण निवडाल? आपण माणसं एवढे नालायक आहोत. किती नालायक आपण? देव जरी समोर येऊन उभा राहिला तरी सुद्धा आपण ग्रह, दारा, धन, वित्त इथंच अडकून राहू. तुकाराम महाराजांनी गोष्ट अशी केली की तुकाराम महाराजांनी जाळोनी संसार बैसलो अंगणी. एक जण कबीर महाराजांकडे गेले. ग्रह, दारा, धन, वित्त. आपण विचार करा, कबीर महाराजांकडे एक जण गेला. कोण गेला? म्हणाला, महाराज महाराज मला तुमच्यासारखं व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणाले, तुझं एकट्याचं सोड, ज्यांना ज्यांना कुणाला माझ्यासारखं व्हायचं असेल, उद्या सकाळी 10 वाजता सेनापती कापशीच्या मुख्य चौकात सगळेची सगळे या. मला खरं सांगा, किती लोक आले असतील? अख्खं गाव गोळा झालं. काहीच न करता संत व्हायला मिळतं. आले ना. कबीर महाराज 2-5 मिनिटं उशिरा आले, मात्र येताना हातात मशाल घेऊन आले. आणि ते म्हणाले, कुणाला व्हायचंय? माझ्यासारखं. सगळे म्हणाले, मला 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 मला. कबीर महाराज म्हणाले, ज्याला व्हायचं असेल तेव्हा सगळ्यांना संधी आहे. फक्त एक गोष्ट आहे, ज्याला माझ्यासारखं व्हावं वाटतं ना, त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं ही मशाल आहे ना, ती घेतली पाहिजे हातात, घरी गेलं पाहिजे आणि घराला काडी लावली पाहिजे, आग लावली पाहिजे आणि आलं पाहिजे. मला खरं सांगा, एवढा ऐकल्यानंतर किती लोक राहिले असतील तिथं? राहिलं का कोणी? नाही. कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हात, जो घर फुके आपणा चले हमारे साथ. घर जाळायचं म्हणजे काडी लावायचा असा अर्थ नाही. घराची आशा सोडायची. काय सोडायची? घराची आशा सोडायची. गोष्ट अशी आहे की संतांनी जाळोनी संसार बैसलो अंगणी. पैशाचा जर विचार केला तर पैसे महत्वाचे. ऐकताय ना? पैसे महत्वाचे, हा पहिला टप्पा आहे. मात्र त्याच्या पुढे गोष्ट अशी आहे की त्याच्याही पुढे आयुष्य आहे काहीतरी वेगळं.
काही गोष्टी पैशानं विकत घेता येत नाही याची जाणीव होते. तुकाराम महाराज म्हणाले, द्रव्य जेव्हा कुणी आवडे या जना, आम्हासी पाशाना कुणीहीन. पैशानं विठोबा विकत घेता येत नाही. सामान्य माणसाचे, तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे कष्ट हे कशासाठी सुरू आहे? तर पैशासाठी सुरू आहे, वित्तासाठी सुरू आहे, ग्रहासाठी सुरू आहे आणि दारेसाठी सुरू आहे. दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेघा देवासी. किती म्हणतो आपण, कितीदा म्हटलो, अनेकदा म्हटलो, मात्र अंतःकरणामध्ये तो भाव उत्पन्न झाला नाही. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं, एक मुद्दा नंबर 1, पहिली गोष्ट केली पाहिजे, बुद्धीचा पालट केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे कष्ट केले पाहिजे, मात्र ते हितासाठी कष्ट केले पाहिजे. जर समजा तुम्ही बुद्धीचा पालट केला नाही, हितासाठी कष्ट केला नाही, मनुष्य देह मिळालेला जरी असला तरी सुद्धा तुम्हाला मागे गर्भवास भोगावा लागला. अभंगाचं 3रं चरण. एक राजा, त्या राजानं दौंडी पिटवली की जो कोणी मला कावळा पकडून आणून देईल त्याला 1 कोटी रुपये मिळणार. कुणाला? सगळे पक्षी पकडता येतात, बरोबर की नाही? आणि कोंबड्या तर रविवार. हा, कावळा पकडणं सोपं आहे का? राजाने सांगितलं कावळा किती रुपये? 1 कोटी रुपये. सगळे प्रयत्न करत होते पण कुणाला गावला नाही. एक जण इकडे खाली आंघोळ करत होतो, नदीवर आंधळ होतं, आंघोळ करत होतं आणि आंघोळ करता 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 गडबडीत त्यानं हात वर केला आणि कावळा सापडला. दृष्टांत संपला. त्याला 1 कोटी रुपये मिळणार की नाही? मिळणार. आंधळ आहे, विशेष प्रयत्न केले नाही तरी कावळा सापडला आणि किती रुपये मिळणार? आपल्याला लाडकी बहीणचे 1,500 मिळाले तर किती आनंद झाला होता. तुम्ही सगळ्यांनी मला पाया पडून 500-500 रुपये द्या त्यातले. जर तुम्हाला वाटत असेल की हे दीर्घकाळ चालू राहावं तर महाराजांना आशीर्वाद द्या. ते 1 कोटी रुपये गावले. किती? त्याने कष्ट केले का? आंधळ्यानं केले का? आंधळ्यानं कष्ट केले नाही. बरं जाऊ द्या, आंधळ्याची लायकी आहे का? डोळे नाही तरी सुद्धा काय सापडला? कावळा सापडला. आणि किती रुपये मिळाले? तुकाराम महाराज म्हणाले की आपणही तसेच कर्मांधळे आहोत. आपणही विशेष प्रयत्न केलेले नाहीत, मात्र तरी सुद्धा आपल्याला देह तसाच मिळाला जसा जसा आंधळ्याला तो कावळा मिळाला तसा. काकताली न्याय. काय आलं? काही नाही, सहज कावळा सापडावा असा देह मिळाला. गोष्ट अशी, तुकाराम महाराज म्हणाले, अवचित निधान लागलेसे हाती. निधान म्हणजे ठेवा, निधान म्हणजे इस्टेट, निधान म्हणजे संपत्ती अवचित सापडली. किती अवचित सापडली? इतकी अवचित सापडली, इतकी अवचित सापडली, इतकी अवचित सापडली की एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा दात जाऊ द्या मधला, तुटू द्या, काढकाढ. काय तुटू द्या? दात तुटला आणि ते गडबडीमध्ये ते BDS डॉक्टरकडे दात बसवायला जर गेलं तर त्याच्या लक्षात असं येतं की अरे बापरे, एकच दात तो एक खोटा बसवायचा असेल तर त्याला 13,500 रुपये लागतात आणि शेजारचे 2 पाडावे लागतात. किती? आपण कल्पना करा, एकच दात तो जर बसवायचा असतील तर 2 पाडावे लागतील आणि वरून 12 द्यावे लागतील. 32 दाताचे किती पैसे दिले पाहिजे? मी धर्म नाही सांगत बरं का आपल्याला, मी अध्यात्म सांगत नाही. तुकाराम महाराजांनी देहाचं महत्व सांगितलं. त्यांनी देहाला आहे ना, काय देहाला ते तुच्छ समजले नाहीत. उलट ते म्हणाले की देवा देवा आम्ही कथा करतो, कीर्तन करतो, मात्र त्याची सामुग्री काय आहे? कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. संतांचं म्हणणं असं आहे की तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, मात्र कधी गेलं पाहिजे? शुगर झाल्यावर. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. देहाला महत्व दिलं. मला खरंच सांगा, नाचता आलं पाहिजे की नाही? गाता आलं पाहिजे की नाही? चालता आलं पाहिजे की नाही? वारीला जर 18 किलोमीटर चालत जायचं असेल रोज आणि देह जर पांगळा असेल तर जमेल? चांगला देह देवानं दिलेली कृपा आहे. अवचित निधान
लागलेसे हाती. गोष्ट अशी आहे की असा अवचित चांगला देह तुम्हाला मला मिळाला, मात्र आपण तो आशेमध्ये अडकवतो आणि गर्भवासाचं दुःख येतं वाट्याला. काही लोक गोष्ट अशी होतात की अंतःकरणामध्ये संकल्प निर्माण होतो, चांगला विचार येतो, मग 2 दिवस 4 दिवस 5 दिवस प्रयत्न करतात. ते तरुण पोरं आहे ना, ते मला भेटायला येतात. अरे ना की 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 10 दिवस अभ्यास करतात आणि नंतर गायब होतात. 4 दिवस 5 दिवस शुभारंभ उत्तम सुंदर चाललेला असतो, मात्र आयुष्यामध्ये बदल करत नाही. अल्पपरिणामी राहू नका. काय करा, दीर्घ परिणाम ठेवा. अवचित निधान लादलं आणि आशेपायी खर्च करतात लोक आणि नुकसान करून घेतात. काय करून घेतात? नुकसान करून घेतात आणि परिणामी आशेत अडकले की गर्भवासाचं दुःख वाट्याला येतं. काय येतं वाट्याला? गर्भवासाचं दुःख वाट्याला येतं. मुद्दा नंबर 1 म्हणजे अगोदर गर्भवासाचं दुःख जन्माच्या अगोदर, आणि मेल्यानंतर पतन होतं आणि नरक वाट्याला येतो. अभंगाचं 4थं चरण. आपुल्या हिताचे न होती सायास, म्हणून 2 गोष्टी भोगावे लागतात. भोगावे गर्भवास आणि भोगावा नरकवास. संपलं. आपल्या हिताचे सायास होत नाही म्हणून गर्भवासाचं दुःख आहे, आणि आपल्या हिताचं सायास होत नाही म्हणून मेल्यानंतर नरकवास आहे. आणखीन सोपं बोलतो की नरक पाहण्यासाठी स्वतंत्ररित्या मरायची पण गरज नाही. काही लोकांचं आयुष्यच नरकासारखं झालेलं असतं. काही नाही, आपुल्या हिताचे नभते सायास. मग याच्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे बुद्धीचा पालट करा रे काही, मागोता हा नाही मनुष्य देह. तुकाराम महाराजांनी सांगितलं हा देह परत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं की हा देह म्हणजे अवचित निधान लागलेसे हाती. हा देह जो आहे, हा देह महत्वाचा आहे. एक गोष्ट याच्यामध्ये केली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे आपुल्या हिताचे सायास केले पाहिजे, बुद्धीचा पालट केला पाहिजे. आणि जर हे आपण केलं नाही तर आपल्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःख वाट्याला येईल, याच्याशिवाय काही नाही. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागोता हा नाही मनुष्य देह. आपुल्या हिताचे नभती सायास, ग्रहदारा आस धनवित्त. तुकाराम महाराजांचा हा सूत्र सांगणारा अभंग आहे. हा अभंग आजच्या दिवशी निवडण्याचं कारण असं आहे की एकतर गणेशोत्सवाचा 10वा दिवस आहे. मुद्दा नंबर 1. उद्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये आणि आपल्या दारामध्ये गणपती बाप्पा नसतील, त्यांचं स्वरूप जे आहे ते स्वरूप विद्येची देवता आहे, ती ज्ञानाची देवता आहे, ती बुद्धीची देवता आहे. 10 दिवस आणि पिढ्यानपिढ्या आपण गणेशोत्सव करतो. आपण काय मागितलं पाहिजे त्याच्याकडं? तर अक्कल मागितली पाहिजे. काय मागितलं पाहिजे? बाकी काही नाही मागितलं पाहिजे, अक्कल मागितली पाहिजे. जे मूर्ख असतात त्यांना गणपती बाप्पाचं स्वरूप कळत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. 13व्या अध्यायामध्ये ते म्हणाले, ते नाही का आपण गणपती बाप्पाकडे जातो आणि उभं राहिलं की पहिल्यांदाच हात जोडतो, काय म्हणतो? श्लोक म्हणतो. काय म्हणतो? वक्रतुंड महाकाय. मला साधं सांगा, आपण पहिल्यांदाच भेटलो एखाद्याला आणि भेटल्यानंतर ए वाकड्या तोंड्याच्या, मोठ्या ढेरेवाल्या असं म्हटलं तर बरं वाटेल का? वाटेल का बरं? पण काय म्हणतो? वक्रतुंड महाकाय. पटेल का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भारी म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज कमाल व्यक्तिमत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की ज्यांना अक्कल नाही, ज्यांच्या बुद्धीत पालट झालेलं नाही, ज्यांच्या आयुष्यात शहाणपण वाट्याला आलेलं नाही ना, हे गणपती बाप्पा तू त्यांना वाकड्या तोंडाचा वाटतो. काय ओवी सांगू? ओवी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुझ्या विखी जे मूढ तयासी तू वक्रतुंड, एरवी ज्ञानी अंशी अखंड उजूची आहासी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले? गणपती इतर लोकांना दिसायला दिसत असेल वाकड्या तोंडाचा, मात्र जो शहाणा आहे, जो ज्ञानी आहे ना, त्याला लक्षात येतं की तो गणेश किती सरळ आहे. बुद्धीचा पालट धरारे काही, ती बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. वरवर वरवर विचार केला ना तर त्याचं मोठं कपाळ दिसेल आपल्याला, मात्र मोठं कपाळ भाग्याचं लक्षण आहे. बारकाईने ऐका, त्याचं मोठं कपाळ भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले त्याची जी सोंड आहे ना
ती विवेकाची सोंड आहे. विचार करणारा माणूस जो आहे ना, तो ग्रहण कशानं करतो? विवेकानं ग्रहण करतो. हत्ती तोंडानं सोंडेनं उचलतो की नाही, तसं आपण आयुष्यामध्ये विवेकानं उचललं पाहिजे जे उचलायचं असेल ते. ती कशाची सोंड आहे? विवेकाची सोंड आहे. आणखीन पहा, विचार करा, त्याचे डोळे असे बारीक आहे. कसे डोळे? बारीक आहे. मोठे मोठे ज्यांचे डोळे असतात ना, त्यांना डोळ्याचे रोग लवकर होतात, नंबरही लवकर लागतो. ते आपलं ईशान्य भारतामध्ये ते बारीक बारीक डोळे असतात, माहितीये ना. तिकडचं वातावरण असं आहे, आपल्यासारखा माणूस त्या वातावरणात गेला ना तर डोळ्याचे विकार होतात, पण त्यांना होत नाही. बरं जाऊ द्या, लई दूरचं जर पाहायचं असेल तर आपण कसं पाहतो? असे मोठे डोळे करून पाहतो का? मोठे डोळे करून विवाहितांना तो अधिकार नसतो. शुभम, तुझं व्हायचंय आणखीन. विवाहितांना मोठे डोळे करून पाहायचा अधिकार नसतो. मोठे डोळे करून पाहणारी यंत्रणा वेगळी आहे, बरोबर की नाही? वेगळी यंत्रणा आहे. सूक्ष्म पाहायचं असेल तर कसं पाहिलं पाहिजे? बारीक पाहिलं पाहिजे. गणपती बाप्पांचे डोळे सूक्ष्म आहे. ते सांगतात जे काही पाहाल ना ते काळजीपूर्वक पहा. कान भले भले मोठे आहेत. कसे कान? का मोठे माहितीये? खूप ऐकलं पाहिजे. आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर ऐका. राजकारणात मोठं व्हायचं असेल तर ऐका. चांगलं दुकानदार व्हायचं असेल तर ऐका. चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर ऐका. चांगलं न्यायाधीश व्हायचं असेल तर ऐका. एक उदाहरण सांगू आपल्याला. गालिब नावाचा कवी होऊन गेलाय, मोठा शाहीर, आणि तो मोहम्मद शाह जफर नावाच्या बादशाहच्या हाताखाली होता दरबारात. आणि तो बादशाह, हिंदुस्थानचा बादशाह, शेवटचा मोगल बादशाह, त्यानं बादशाहनं प्रश्न विचारला की मला जर नेता म्हणून पुढे जायचं असेल आणि राजकारण उत्तम करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? हे गालिब तुम्हाला सांग. त्यावेळी गालिबनं सांगितलं की महाराज, जनतेचं खूप ऐकून घ्यायची ताकद तुमच्यात यावी अशी माझ्या अल्लाकडे मागणी आहे. गोष्ट संपली. जर तुम्हाला चांगला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल, तुम्हाला कुटुंब प्रमुख चांगला व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, काही व्हायचं असू द्या, लीडरशिप करायची असेल ना तर तुमचे कान मोठे मोठे पाहिजे. ऐकून न घेणारे लोक किती हुशार असले तरी लोक त्यांना स्वीकारत नाही. गोष्ट संपली. गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहे, सूक्ष्म पाहिलं पाहिजे. गणपती बाप्पाचा विचार केला तो कान मोठे. बरं, आणखीन पुढे प्रश्न असा आहे की त्याचे कान मोठे. आणखीन एक गोष्ट मोठी आहे, काय? पोट. पोट कुणाचं मोठं असतं? ज्याच्या पोटात खूप गोष्टी साठवलेल्या असतात ना त्याचं मोठं असतं. आपलं पोट पण मोठं असलं पाहिजे. आणि मोठ्या पोटामध्ये आपल्याला अनेकांचे अपराध पोटात घालता आले पाहिजे. खूप क्षमा करता येणं म्हणजे गणपती बाप्पाचं भक्त होणं. खूप लोकांचं ऐकून घ्यायचं, पोटात साठवून ठेवायचं म्हणजे गणपती बाप्पाचं भक्त होणं आहे. त्यांना पिवळा पितांबर घातलेला आहे, तो वैभवाचं प्रतीक आहे. वैभव महाराज, वैभवाचं प्रतीक गणपती बाप्पा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की त्याचे जे 6 हात आहेत ना ते 6 हात मोघम नाही, ते षडदर्शनाचं प्रतीक आहे. मजा अवगमली या दोन्ही मीमांसा हे श्रवणस्थानी. त्या दोन्ही पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा जे आहे त्या श्रवणस्थानी विराजमान आहे. आणि सांगू देवा, देवा तू कसा आहे? तू आद्य. ओम नमोजी. ओम उम असं असे मूळ स्वर आहे. ओम नमोजी आद्या. तू आद्या आहे. तू कोण आहे? वेद प्रतिपाद्या. वेदाचा प्रतिपाद्य विषय स्वसंवेद्या. तुम्ही आम्ही स्वसंवेद्य आहोत का? नाही, आपण त्या चैतन्यानं संवेद्य आहे आपल्याला. मात्र जो सेल्फ कॉन्शियस आहे तो कोण आहे? गणपती बाप्पा आहे. जाणीव आहे. स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. काय? सगळे अर्थ आणि सगळे स्किल जिथून कुठून प्रकाशित होतात ती देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. सकला अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. निवृत्ती दास ज्ञानेश्वर महाराज गणपती बाप्पाचं हे तात्विक स्वरूप सांगताना आपल्याला दिसतात. आपण गणेशोत्सव करतो.
मोदक खातो. काय खातो? मोदक खातो. तो वेदांताचा मोदक खाल्ला पाहिजे बरं का. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तो महारसू आहे. तो कशाचा आहे? वेदांत महारसू. गोष्ट काय आहे? तो वेदांताचा महारस आहे. गणपतीचा हातात असणारा जो मोदक आहे ना, आणि पायाजवळ उंदीर आहे. उंदराचा जर विचार केला तर उंदीर ध्यान लावून बसलेला पाहिला का तुम्ही? उंदीर कायम पळत असतो आणि कायम कुरतडत असतो. काही लोक पहा कायम चंचल दिसतील आपल्याला आणि कायम कुरतडताना दिसतील. ते विषयांचं प्रतीक आहे. आणि गोष्ट अशी आहे की ते विषय गणपती बाप्पानं पायाजवळ ठेवलेले. मन आपलं असंच आहे. मन चंचल आहे आणि मन सारखं कुरतडत राहतं काहीतरी. त्याचे दात सळसळ करत असतात. माहिती ना उंदराचे दात सारखे सळसळ 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 करत असतात. असं मन नावाचं उंदीर जो आहे ना, तो कुठे लावला पाहिजे? त्या गणपती बाप्पाच्या पायाजवळ लावला पाहिजे. वेदांताचा काय केला पाहिजे? वेदांताचा मोदक खाल्ला पाहिजे. विचाराचा जो गणपती आहे तो गणपती स्वीकारला पाहिजे. पार्थिव गणपती 10 दिवस प्रतिष्ठापना करून आपण बसवतो, पूजा करतो, हे सगळंच सगळं करतो. मात्र 365 दिवस अंतःकरणामध्ये सद्बुद्धीचा गणपती असला पाहिजे. आणि सांगू, सद्बुद्धी छोटी किंवा मोठी नसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले दीपकलिका 10 कोटी. दिव्याची कळी म्हणजे दिवा लावलेला आहे आणि छोटी वात असते. दिसायला छोटी दिसत असली तरी सुद्धा ती मोठी असते. दीपकलिका 10 कोटी परी बहु तेजा ते प्रकटे तैसी सद्बुद्धी हे थे कोटी म्हणू नये. गोष्ट अशी आहे, चांगला विचार हा छोटा आहे असं म्हणायचं नसतं. तो छोटा नसतो, तो मोठा असतो. बिंब जरी बचके एवढे प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. गोष्ट अशी आहे की जो साधू आहे, जो ज्ञानी सत्पुरुष आहे, त्याच्या वाक्याच्या उजेडाच्या प्रकाशानं चित्त निधड होतं, निर्भय होतं. ब्रह्मा एवढा निशंकपणा व्यक्तिमत्वाला येतो. आणि ते ज्ञानाचे जे शब्द आहे ते बुद्धीमध्ये जेव्हा त्याचा प्रकाश पडतो, वरवर वाटत असताना ते छोटे जरी वाटत असले तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की त्याच्या प्रकाशानं त्रैलोक्य कसं असतं? थोकडं असतं. APJ अब्दुल कलाम नावाची व्यक्ती 76 किलोचीच होती. मात्र त्यांच्या हृदयामध्ये जो बुद्धीचा प्रकाश पडला, भारताचा गौरव वाढला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांनी ज्या बुद्धीचा वापर केला तर भारताला संविधान मिळाला. शिवाजी महाराजांना बुद्धी मिळाली, तो बुद्धीचा प्रकाश योग्य पद्धतीने वापरला. 50 वर्ष जगले महाराज. आता आपण 50शीला खेटलोय. रोज म्हणतो ज्ञानाचं वैभव काय? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. अर्जुना पुण्यवशे अल्पची हृदये बुद्धी प्रकाश. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की पुण्याच्या प्रतापानं हृदयामध्ये छोटीशी जरी बुद्धी उदयाला आली ना तरी तुझं सगळ्याचे सगळं संसार भय संपून जाईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्बुद्धीचा विचार मांडला. तुकाराम महाराज म्हणतात की कुबुद्धी सोडा आणि सद्बुद्धीचा काय करा? बुद्धीचा पालट धरा रे काही. मोक्याची जागा जर काय असेल तर मनुष्यरूपी जन्म आहे. हीच मोक्याची जागा आहे. एवढं सगळं सांगून सुद्धा काही लोकांना ते कळत नाही. शेवटी तुकाराम महाराज म्हणाले मनुष्यरूपी देह मिळालाय. या देहामध्ये जर हा आठव धरला नाही तर पुढं आपलं काही खरं नाही. अभंगाचं शेवटचं चरण. नाही तरी काही बरे नव्हे. काय शब्द आहे सुंदर. तुकाराम महाराजांचा बारकाईने ऐका, शब्द ऐका. संत कल्याणाची अपेक्षा करतात की नाही? बोला ना. बरं, कल्याणाची अपेक्षा करणारे संत शेवटच्या चरणात म्हणतात की नाहीतर बरं नाही होणार तुझं. पटतं का हे? जर आपण संतांनी सांगितलं अशा पद्धतीने जगलो नाही तर नाही तरी काही बरे नव्हे. आणि बरे होण्याचा, चांगलं होण्याचा सगळ्यात मोक्याचा टप्पा जर काय असेल तर वय वर्ष 14 ते वय वर्ष 40 आपण कसे वागतो ते. 40च्या पुढे किती चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी लोक म्हणतात करून करून भागला. आणि काही गैर नाही त्यात, काही गैर नाही. मात्र एक लक्षात घ्या, अगोदर जेवढी आपण अगोदर करू
तेवढी तिचं काय होतं, जास्तीत जास्त व्याज मिळतं की नाही. तसं तरुणपणामध्ये सद्गुणांमध्ये गुंतवणूक जेवढी लोक अगोदर करतात तेवढं तेवढं त्यांचं म्हातारपण सुंदर होत जातं. काही लोक पहा तुम्ही, खूप अगोदर पासून चांगल्या रस्त्यानं चालत जातात चालत जातात चालत जातात, काही बोलत नाही तरी सुद्धा साधू एवढे वंदनीय होतात. उशिरा आलेलं शहाणपण शहाणपण नसतं. उशिरा आलेलं शहाणपण नाही. एक जण मरायला टाकला अक्षरशः, उद्या जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग त्याला जर आदल्या रात्री वाटलं की मी भावाची जमीन नव्हती बळकवायला पाहिजे, काय अर्थ आहे त्याला? मरायला टाकला एखादा, मग जर शहाणपण येत असेल तर त्याला उपयोग नाही. आता हातपाय धडधाकट आहे ना, आता तरुण पण आहे ना, जाग झालं पाहिजे. आता काय झालं पाहिजे? आता जाग झालं पाहिजे. आणि बुद्धीचा पालट धरारे का हे तरुण पण ही मुख्याची जागा आहे. एकदा अकबर बादशाह आणि बिरबल दोघेही बसलेले होते, दरबार भरलेला. विचारलं अकबर बादशाहनी, सांगा रे 27 + 9 बरोबर किती? सगळे शिकलेले होते, सगळे शिकलेले. प्रत्येक जण म्हणायचा 27 + 9 बरोबर 18, 27 + 9 बरोबर 18, 27 + 9 बरोबर 18. बिरबलाला विचारलं, सांग रे 27 + 9 बरोबर किती? तो म्हटला 27 + 9 बरोबर 0. अकबर बादशाहनं टाळी वाजवली, बरोबर आहे म्हटले उत्तर. लोक म्हणाले, आता राजा आहे काही म्हणता येत नाही, पण मूर्खच आहे. आणि कोल्हापूरचे जर असते तर फक्त एवढ्यावर थांबले असते का? मागे पुढे आपल्याकडे शब्दांचा खूप मोठा काय आहे, श्रीमंती आहे आपल्याकडं. त्याच्याबद्दल आता स्वतंत्र काय बोलावं मी? तो मान आपलाच आहे. मूर्खच आहे. 27 + 9 बरोबर 0 म्हणतो, टाळी वाजवतो गधडा. विचारलं कस काय रे? ते म्हटले, महाराज मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. एकूण नक्षत्र 27 असतात आणि त्यात पावसाची 9 नक्षत्र असतात. ती पावसाची 9 नक्षत्र कोरडी गेली की शेतकऱ्यासाठी इतर नक्षत्रांना काही किंमत असत नाही. म्हणून 27 + 9 बरोबर 0. मी सांगू आपल्याला, तशी बालपणाची 9 नक्षत्र आहे, म्हातारपणाची 9 नक्षत्र आहे आणि तरुणपणाची 9 नक्षत्र आहे. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यातली तरुणपणाची 9 नक्षत्र कोरडी जातात ना, त्यांचं आयुष्य 27 + 9 बरोबर 0. तरुणपण मोक्याची गोष्ट आहे. कशी गोष्ट आहे? तरुणपणा मोक्याची गोष्ट आहे. एक गोष्ट सांगूच का, आता झालं संपलं कीर्तन. एक म्हातारी कंबर वाकलेली अशी, किती 90°C, अंश सेल्सिअस नाही, अंश सेल्सिअस ते तापमानाचं असतं, तापमानाचं असतं. अंशात किती काटकोनात वाकलेली म्हातारी. म्हातारीचं 80-85 वय झालेला आबाजी. अशी वाकलेली म्हातारी. काही तरुण पोरं होती, चौकात उभी होती. 80-85 वर्षाची म्हातारी खाली वाकून चाललेली. पोरं म्हणतात, हे पोरी तुझं काय हरवलं? म्हातारी किती वर्षाची? 85. पोरं काय म्हणतात, हे पोरी तुझं काय हरवलं? अद्य पशंसी की बाले पतितम की भुवी, तुझं काय हरवलं? त्यावेळेस ती म्हातारी म्हणाली, काही नाही काही नाही बाबा, काही नाही, माझा तरुणपणाचा मोती गळून पडला तो शोधते मी. ती काय म्हणाली? अद्य पशंसी की बाले पतितम की भुवी, रे रे मूर्ख न जाणा मी गत तारुण्य मौतिकम. एकदा तरुणपण गेलं की परत माघारी येत नाही. म्हणून अवचित निधान लागले हे हाती. म्हणून गणपतीच्या खाली बसून पत्ते खेळायचे नाही, डीजे समोर दारू पिऊन नाचायचं नाही, भानगडी करायच्या नाही. देह मिळालाय तर तो चांगल्या कामाला वापरला पाहिजे. आणि ही जबाबदारी ज्यांचे ज्यांचे हातपाय चालतात त्या सगळ्यांची. आपण पाहतो, मी हल्ली खूप चिंताग्रस्त आहे एका गोष्टीनं. ती अशी आहे की निपाणी पासून तर आदमापूर पर्यंत तो रस्ता आहे. माऊली मी सांगू आपल्याला, दर अर्धा किलोमीटरवर तीर्थक्षेत्र झालंय. प्रदीप दादा, तीर्थक्षेत्र अर्धा किलोमीटरवर कोणतं? क्वार्टर. मला खरं सांगा, काय होईल समाजाचं? दारू पिऊ नका हे कीर्तनकार सांगेल, दुसरं कोणी सांगणार नाही. चुकीचं वागू नका, बोलू नका हे कोण सांगेल? कीर्तनकार सांगेल. म्हणून बाबांनो, एक गोष्ट करा, काय आता देह मिळालाय ना,
आठव धरा, नाही तरी काही बरे नव्हे पुढे. जर आपल्याला वाटत असेल आपलं काही एक चांगलं व्हायचं तर संतांनी सांगितलेला हा जो विचार आहे हा विचार आपण अंमलात आणा, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपणा सर्वांना मी खूप मनापासून वंदन करतो. गणेशोत्सव आपण साजरा केला, गौऱ्या आल्या, गणपती आले, हळदी कुंकवाचे कार्यक्रम झाले, सगळं झालं, आरास बिरास सगळं झालं. पण अकलीने जर आपल्यात फरक पडणार नसेल तर गणपती आला काय गेला काय याला काही किंमत नाही. काल जसे आपण होतो तसे आपण राहू नका. सद्बुद्धीच्या वाटेनं चांगल्या रस्त्यानं आपण चालत जा. हा तुकाराम महाराजांचा निरोप या अभंगाच्या माध्यमातून होता. याची जाणीव आपण सगळ्या मंडळींनी ठेवा. या गणेशोत्सव मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या उत्सवाचा समारोप करत असताना हरिकीर्तनानं केला, ही खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. हा इतर लोक काय करतात, दुसऱ्याचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा आपण आपली लायकी सिद्ध केली पाहिजे. दुसरा चुकीचा आहे चुकीचा आहे चुकीचा आहे हे काही उपयोग नाही. महात्मा गांधींचं वाक्य आहे, गांधीजी असं म्हणाले, आय नेव्हर फेल्स टू अमेज मी हाऊ टू इन्सल्ट ऑफ वन मॅन कॅन बी ऑनर ऑफ अदर. एखाद्या माणसाचा अपमान करून आपला सन्मान वाढत नसतो, एखाद्याला कमी समजून आपण मोठे होत नसतो. आपण मोठं होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या हिताचे नव्हती सायास हे सोडलं पाहिजे आणि हिताच्या सायासाच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे. बुद्धीत बदल केले पाहिजे. तुम्ही देव मानू नका, देहाचं महत्व ओळखा. अवचित निधान लागले हाते. आणि जर समजा हे आपण समजून घेतलं नाही तर परत एकदा गर्भवास आणि परत एकदा नरकवास ठरलेला आहे. दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर अक्कल नावाच्या गोष्टीच्या दिशेनं आपण प्रवास करा. ज्ञानेश्वर माऊली खुल्या हिताचे नव्हती सायास. आजच्या कीर्तनात सांगितलेल्या ठळक बातम्या ज्या आहे ना, त्या ठळक बातम्या अशा आहे की बुद्धीचा पालट धरा, हिताचा सायास करा. जर तो हिताचा सायास केला नाही तर गर्भवास आणि नरकवास आपल्या वाटाला येईल. आठवण ठेवा, आठवण ठेवली नाही तर बाबांनो तुमचं काही खरं नाही. ज्ञानेश्वर माऊली.